जिल्ह्याच्या विकासाला न्याय देण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले। मिरज शहरातील भोकरे कॉलेजच्या पटांगणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण समाजात रुजवणे ही सर्वांची जबाबदारी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच अल्पसंख्याकांसह सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन जाण्याचे काम केले आहे। सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देणे हाच पक्षाचा मूलतंत्र आहे। मेळाव्याला मिरजेचे आमदार इद्रिस नायकवडी, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्र अण्णा देशमुख, रवी तमनकोंडा पाटील यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। सदस्य, जिल्हा परिषदेचे सदस्य, नगरपालिका आणि महानगरपालिकेचे सदस्य हे आपल्या घड्याळाचे कसे निवडून येतील हे मात्र आपल्याला मेहनत ही घ्यावीच लागणार आहे। त्याच्यामध्ये माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा कुठं कमी पडता कामा नये, अशा प्रकारे मी आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो। बळीराजाला पण सांगा की तुमच्यावर कोणत्याही प्रकारची समस्या आली, उद्याच्याला काही पाऊस जास्त पडला आणि तुमचं पीक अडचणीमध्ये आलं तरी तुम्हाला अडचणीतनं बाहेर काढण्याच्या करता महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे। त्या महायुती सरकारमधला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्याच्यामध्ये कटिबद्ध आहे। आज दुधाच्या समस्या काही आहे, दुधाचे दर वाढले पाहिजेत, त्याचबरोबर आज पोल्ट्रीच्या संदर्भातल्या काही समस्या आहेत। मला सकाळपासून अनेक वेगवेगळे प्रश्न सांगण्याचा प्रयत्न हा कार्यकर्त्यांनी केला आहे, महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। आज इथं इद्रिस नायकवडीच्या रूपाने मी सांगली जिल्ह्याला अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी जसं बोलतो तशी कृती देखील करतो। माझं जसं बोलणं माझ्या ओठात एक आणि पोटात एक अशा प्रकारची भावना माझ्या मनामध्ये कधी नसते। मी थोडासा कडक आहे, मी शब्दाचा पक्का आहे, दिलेला शब्द पाळणार आहे, ही माझी महाराष्ट्रामध्ये ओळख आहे। मी कामाचा माणूस आहे, तसं तुम्ही पण कामाच्या मध्ये सतत स्वतःला झोकून दिलं पाहिजे, अशा प्रकारची विनंती मी तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं करीन। आणि बरेच वेगवेगळे प्रश्न आज सांगली जिल्ह्याच्या शहराचा आणि ग्रामीण भागाचा आढावा घेत असताना मी त्यामध्ये सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मग बेदाणा उत्पादक